नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही प्रश्न. तर हे जे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहेत, हे ऑल सरळ सेवा भरती, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करणारे स्टुडंट आणि ऑल जी-एम-सी भरती, मग ती कोणती पण का असेना, सर्व एक्झामसाठी हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. ओके, चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. जर का तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, चित्ता आणि वन्यजीव संरक्षणासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला? आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नामबिया. क्वेश्चन नंबर 2 आहे, ONDCने संस्थांच्या कामकाजाच्या समन्वयासाठी कोणत्या नियामक संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो, ONDCने संस्थांच्या कामकाजाच्या समन्वयासाठी कोणत्या नियामक संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? आपल्या क्वेश्चन नंबर 2 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, SIDBI करार. क्वेश्चन नंबर 3, शिकारी कुत्र्यांची एक जात मुधोळ हाऊंड कोणत्या भारतीय राज्यातील आहे? आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक. क्वेश्चन नंबर 4, भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर, तुम्हाला येत असेल तर कमेंट करून सांगायचं बरं का. ऑप्शन नंबर ए, 5 ऑक्टोबर. क्वेश्चन नंबर 5, आयडेक्स कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो? आपल्या पाचव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संरक्षण मंत्रालय, राष्ट्रीय मिशन. क्वेश्चन नंबर 6, डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, अरुणाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर 7, भारतात संविधान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर बी, 26 नोव्हेंबर. या दिवशी भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 8, अलीकडील भारत कौशल्य अहवाल 2023 नुसार भारतातील रोजगारक्षम कामगारांची टक्केवारी किती आहे? रोजगारक्षम कामगारांची टक्केवारी किती? क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतोय, अलीकडील भारत कौशल्य अहवाल 2023 नुसार भारतातील रोजगारक्षम कामगारांची टक्केवारी किती आहे? तर आपल्या 8व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 50.3%. क्वेश्चन नंबर 9, अलीकडील आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षात डिसेंबर 2022 पर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन किती आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, 13.63 लाख कोटी रुपये. क्वेश्चन नंबर 10, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल मरीन NLPM सुरू केले? उत्तर ऑप्शन नंबर ए, बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय. क्वेश्चन नंबर 11, भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित मायक्रोप्रोसेसर नाव काय आहे? भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित मायक्रोप्रोसेसरचे नाव काय आहे? तर आपल्या 11व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत. क्वेश्चन नंबर 12, आशिया कप 2022 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणत्या संस्था पटकावले? उत्तर ऑप्शन नंबर बी, दुसरा. क्वेश्चन नंबर 13, अग्नी ग्रोव्हर कोणत्या फिनटेक कंपनीचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक होते? उत्तर ऑप्शन नंबर बी, पेटीएम. क्वेश्चन नंबर 14, ब्रज होळी महोत्सव कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आयोजित केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश. क्वेश्चन नंबर 15, कोणत्या PSUने व्हर्च्युअल स्मार्ट ग्रिड नॉलेज सेंटर व्हर्च्युअल SGKC विकसित केले, जे नुकतेच लॉन्च केले गेले? तर आपल्या 15व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, NTPC. क्वेश्चन नंबर 16, पूर्व मध्य आणि अरबी समुद्रावर कोणते चक्रीवादळ विकसित झाले? उत्तर ऑप्शन नंबर बी, बिपोरजॉय. क्वेश्चन नंबर 17, बातम्यांमध्ये दिसलेली अदिती गोपीचंद स्वामी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, बुद्धिबळ. क्वेश्चन नंबर 18, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने इलेक्ट्रिक वाहन अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी समर्पित पोर्टल सुरू केले? तर आपल्या 18व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उत्तर प्रदेश.
क्वेश्चन नंबर 19, नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला? तर आपल्या 19व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्स. क्वेश्चन नंबर 20, खगोलशास्त्रज्ञांनी कोणत्या खगोलीय पिंडात अणु ऑक्सिजनचे वेगळे संकेत यशस्वीरित्या ओळखले? आपल्या 20व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मंगळ. क्वेश्चन नंबर 21, कोणत्या देशाने अलीकडेच चंद्राच्या तपासासाठी स्मार्ट लँडर SLIM पाठवले? आपल्या 21व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संयुक्त राज्य. क्वेश्चन नंबर 22, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी गट PVTG म्हणून वर्गीकृत कुटिया कोंद जमाती कोणत्या राज्यात आहेत? तर आपल्या 22व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओडिशा. क्वेश्चन नंबर 23, अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारा गणगौर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर आपल्या 23व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. क्वेश्चन नंबर 24, 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकसभा निवडणुकीत कोणती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, घरातूनच मतदान करण्याची सुविधा. क्वेश्चन नंबर 25, नुकतेच निधन झालेल्या मालती जोशी या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? उत्तर ऑप्शन नंबर बी, कथाकार. क्वेश्चन नंबर 26, पीडितांची काळजी आणि सहाय्य या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी, अल्पवयीन गरोदर बालिका पीडितांना एकात्मिक समर्थन आणि सहाय्य प्रदान करणे. क्वेश्चन नंबर 27, संयुक्त राष्ट्र महासभेने UNGA कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मारखोर दिन म्हणून घोषित केला आहे? आपल्या 27व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 23 मे. क्वेश्चन नंबर 28, हिमस्खलनामुळे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला गांधी सरोवर कोणत्या हिमनदीतून उगम पावतो? तर आपल्या 28व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मिलम ग्लेशियर. क्वेश्चन नंबर 29, UN पोर्टलचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर आपल्या 29व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोविड-19 प्रकरणांचा मागोवा घेण्यासाठी. क्वेश्चन नंबर 30, क्लोरियन क्लिपर्टन झोन CCZ क्लेरियन क्लिपर्टन झोन कोणत्या महासागरात आहे? तर आपल्या 30व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अटलांटिक महासागर. क्वेश्चन नंबर 31, मिरकत रेडिओ दुर्बीण जी बातम्यांमध्ये दिसली ती कोणत्या देशात आहे? आपल्या 31व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे न्यूझीलँड. क्वेश्चन नंबर 32, 13व्या UN ग्लोबल जिओस्पेशियल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आशिया पॅसिफिक परिषदेचे यजमान कोणते देश आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक ए, भारत. क्वेश्चन नंबर 33, बातम्यांमध्ये दिसणारा डोडो पक्षी कोणत्या देशाचा मूळ रहिवासी आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, ऑस्ट्रेलिया. क्वेश्चन नंबर 34, भीमगड वन्यजीव अभयारण्य BWS कोणत्या राज्यात आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश. क्वेश्चन नंबर 35, रेमी नावाचा जगातील पहिला हायब्रिड क्वांटम सुपर कम्प्युटर कोणत्या देशाने सक्रिय केला आहे? आपल्या 35व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे जपान, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 36, नवी दिल्ली येथे स्वच्छ क्रीडा परिसंस्था एकत्र बांधणे या परिषदेला कोणत्या संस्थेने यजमानपद दिले? आपल्या 36व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी NADA इंडिया. क्वेश्चन नंबर 37, त्रिशूर पूरम सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आपल्या 37व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तमिळनाडू या राज्यात. क्वेश्चन नंबर 38, छत्तीसगडमधील बिजापूर येथे अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेचे नाव काय आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, ऑपरेशन संकल्प. क्वेश्चन नंबर 39, देशातील पहिली संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधिमंडळ कोणती आहे? आपल्या 39व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली विधिमंडळ.
क्वेश्चन नंबर 40, 2024-25 या आर्थिक वर्षात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक FDI इक्विटी कोणत्या क्षेत्रात आली? तर आपल्या 40व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कृषी. क्वेश्चन नंबर 41, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI सुरू केलेल्या वित्तीय साक्षरता सप्ताह FLW 2025 ची थीम काय आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वित्तीय साक्षरता महिलांची समृद्धी. क्वेश्चन नंबर 42, भारत कॉलिंग कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर आपल्या 42व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मुंबई. क्वेश्चन नंबर 43, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत नुकतेच कोणत्या मासिकाचे प्रकाशन केले? उत्तर ऑप्शन नंबर बी, सशक्त भारत. क्वेश्चन नंबर 44, अर्नाळा वर्गातील जहाजांची निर्मिती कोणत्या भारतीय शिपयार्डने केली आहे? उत्तर ऑप्शन नंबर डी, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. क्वेश्चन नंबर 45, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेला हेनरिच क्लासेन कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर आपल्या 45व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आफ्रिका. क्वेश्चन नंबर 46, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना PMUY कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? आपल्या 46व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. क्वेश्चन नंबर 47, करम उत्सव 2025 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर आपल्या 47व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 3 सप्टेंबर रोजी. क्वेश्चन नंबर 48, देवर गट्टुबन्नी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर ए, आंध्र प्रदेश. क्वेश्चन नंबर 49, आईसलँडनंतर FIFA विश्वचषकासाठी पात्र ठरणारे दुसरे सर्वात लहान देश म्हणून इतिहास घडवणारा देश कोणता? तर आपल्या 49व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे केप व्हर्डे. आपला शेवटचा प्रश्न आहे, जागतिक कॅन्सर दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर फ्रेंड्स, हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. तर या क्वेश्चनचं योग्य उत्तर काय असणार आहे? पुढील क्वेश्चन नंबर टाका 50 आणि त्या क्वेश्चनचं कोणता ऑप्शन आहे ते टाईप करून कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर फ्रेंड्स, आज आपण 50 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण लवकरात लवकर कव्हर करू. प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.